पेशाने डॉक्टर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये सक्रिय असलेल्या पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्य प्रदेशातील बीना परिसरात ही घटना घडली। डॉक्टर बलबीर कॅथोरिया आणि डॉक्टर मंजू कॅथोरिया अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत। पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही आढळली असून कर्जातून नैराश्य आल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बलबीर कॅथोरिया आणि डॉक्टर मंजू कॅथोरिया यांचा मुलगा पाटणा येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता। तेथून घरी आल्यानंतर घरात त्याला आपले वडील लटकलेल्या अवस्थेत आढळले तर आई देखील बेडवर मृतावस्थेत आढळून आली। आई वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला। त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले। डॉक्टर बलबीर कॅथोरिया सार्वजनिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते तर त्यांची पत्नी स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम पाहत होती। त्यांच्या सूचनेनुसार नुकतंच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू करण्यात आली होती। कॅथोरिया दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती, मात्र त्यांच्या मुलीने 3 वर्षापूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती। अभ्यासाच्या दबावातून तिने हे पाऊल उचलले होते। तसेच त्यांचा मुलगा हा पाटणा इथे MBBSचे शिक्षण घेत आहे। शुक्रवारी रात्री त्याचा आपल्या आईवडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं। त्यानंतर तो त्यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघाला, मात्र घरी पोहोचण्याआधीच सगळं संपलं होतं। आपल्या आईवडिलांचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर ओढवली। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।